जय हिंद मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण 20 जिल्ह्यांची माहिती पाहणार आहे की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज गेलेले आहेत। तर त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरचे अपडेट्स तुमच्या युट्यूबच्या पेजला येऊन जातील। तर नागपूर सिटीला आतापर्यंत 24,100 प्लस अर्ज गेलेले आहेत, जे की त्यामध्ये 17,000 प्लस मुलांचे अर्ज आहेत, तर 8,000 प्लस तिथं मुलींचे अर्ज आहेत। मुंबई शहरला आतापर्यंत 1,80,478 प्लस अर्ज गेलेले आहेत, तर ही माहिती 11 वाजेपर्यंतची आहे। नाशिक ड्रायव्हरला आतापर्यंत 18,235 प्लस अर्ज गेलेले आहेत, तर ही माहिती 2 वाजे दरम्यानचे रात्रीच्या। बुलढाणा ड्रायव्हरला आतापर्यंत 4858 प्लस अर्ज गेलेले आहेत, तर ही माहिती 2:27 आहे रात्रीच्या। नागपूर कारागृहाला आता बरेचसे मुलं आपल्याला व्हॉट्सअपद्वारे पण बरेचसे मुलं आपल्याला माहिती पाठवतात। काही आपले कॅफेवाले मित्र आहेत, तर असे बरेचसे आपल्याला माहिती पाठवतात। तुम्ही पण मला नक्कीच माहिती पाठवा, कारण की आता जेमतेम एकच दिवस बाकी आहे। अर्ज प्रक्रियेला वाढ मिळेल की नाही मिळेल तर हे सांगता येत नाही, पण जेमतेम 99% तर अर्ज प्रक्रियेला आणखी डेट वाढून मिळेलच। तर नाशिक कारागृहाला आतापर्यंत 40,083 प्लस अर्ज गेलेले आहेत, ही माहिती 8:45 आहे। सोलापूर, बऱ्याचशा मुलांची कमेंट होती सोलापूर सिटीला आतापर्यंत किती अर्ज गेलेले आहेत, तर 1900 प्लस अर्ज गेलेले आहेत, कारण की जागा पण तिथं कमीच आहेत, त्यामुळे अर्ज पण कमीच जाणार आहे। आणि टक्केवारीनुसार हे पण अर्ज भरपूर प्रमाणात असे असतात। आपण सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर असं समजून अर्ज करायचा नाही की तिथं इतकेच अर्ज गेलेले 1900 2000च्या आतच अर्ज आहेत, पण तिथं जागा पण तशाच असतात आणि एका जागेला तिथं किती अर्ज आलेले आहेत यानुसार आपण तिथलं कॅल्क्युलेशन करायचं असते। तर एसआरपीएफ गट क्रमांक 13 वडशाला आतापर्यंत 7,900 प्लस अर्ज गेलेले आहेत, कारण की बरेचसे मुलं आता एसआरपीएफ जास्तीत जास्त जर एसआरपीएफचा कुठं कॉम्पिटिशन असेल तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला भरपूर प्रमाणात असं कॉम्पिटिशन आहे। अकोल्याला बऱ्याचशा मुलांची कमेंट होती, अकोल्याला 7,300 प्लस अर्ज गेलेले आहेत, जे की 1,550 प्लस त्यामध्ये मुलींचा समावेश आहे। अर्ज संख्या 1,550 प्लस मुली आहेत। बुलढाण्याला 1,500 प्लस मुलींचे अर्ज गेलेले आहेत। बुलढाण्याला एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंडला आतापर्यंत 14,400 प्लस अर्ज गेलेले। एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंडला आतापर्यंत 14,400 प्लस अर्ज गेलेले। मीरा भाईंदरला आतापर्यंत 28,000 प्लस अर्ज गेलेले मीरा भाईंदरला। नागपूर कारागृहाला आतापर्यंत 56,000 प्लस अर्ज गेलेले। तर या नागपूर कारागृह असं प्रत्येक जिल्ह्यांच्या आता, कारण की एकच शेवटचा दिवसच म्हणजे जेमतेम आज आणि उद्याच डेट बाकी आहे आणि अर्जवाढीचं अजून काही अपडेट आलेलं नाही, पण अर्जवाढ ही मिळणारच आहे आपल्याला। अर्ज प्रक्रियेला आणखी 15 दिवस वाढून मिळतीलच अशी शक्यता आहे 99% तरी। पण आता जेमतेम तर एकच दिवस बाकी आहेत अर्ज करायला, आणि यामध्ये तासात काय सेकंदात आपल्याला आता जर अर्ज भरायला गेले तर सेकंदात 10 मुलांचा आपल्यामध्ये गॅप पडू शकतो। त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून घ्या। डेट वाढेल की नाही वाढेल, पेमेंट लवकरात लवकर करून घ्या। 30 तारखेच्या आतच आपलं पेमेंट झालेलं पाहिजे, कारण की काही सांगता येत नाही डेट वाढेल की नाही वाढेल। तर आता आपण बघूयात एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत 52,000 प्लस अर्ज गेलेले आहेत, की जे की आता आज तर यामध्ये भरपूर प्रमाणात अशी या संख्यांमध्ये भरपूर प्रमाणात अशी वाढ होताना दिसणार आहे आपल्याला, कारण की आता 2च दिवस बाकी आहेत आपले, आजचा आणि उद्याचा हे 2च दिवस बाकी आहे। तर त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात आता कुठं किती अर्ज गेलेले आहेत, म्हणजे कुठं जशी अपडेट मिळेल तशी आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर असो की आपल्या याच्या युट्यूबच्या चॅनलवरती असो, तर वेळोवेळी आपण अपडेट टाकणार आहे। त्यामुळे इतर मित्रांना पण आपण शेअर करा हा व्हिडिओ, सोबतच सबस्क्राईब करून घ्या। तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत 52,000 प्लस अर्ज गेलेले आहेत। मुंबई जीआरपी, बऱ्याचशा मुलांची कमेंट होती, मुंबई जीआरपी बऱ्याचशा मुलांनी ठेवलेलं आहे टार्गेट। मुंबई जीआरपी असो, नवी मुंबई असो, मुंबई सिटीला फॉर्म न करता मुंबई जीआरपी आणि नवी मुंबई हे बऱ्याचशा मुलांचं टार्गेट आहे। तर मुंबई जीआरपीला 16,700 प्लस अर्ज गेलेले आहेत। नवी मुंबई ड्रायव्हरला आतापर्यंत 22,000 प्लस अर्ज गेलेले आहेत। नवी मुंबई ड्रायव्हरला आतापर्यंत 22,000 प्लस अर्ज गेले आहेत। आपण नागपूर सिटी बघितलं की नागपूर सिटीला 24,100 प्लस अर्ज गेलेले आहेत, जे की 17,000 प्लस त्यामध्ये मुलांचा समावेश आहे, तर 8,000 प्लस तिथं मुली आहेत। प्रत्येकाच्या आता ड्रायव्हरचा वेगळा विचार करायचा, ड्रायव्हरचा अर्ज करताना कसं कोणत्या बाबींचा विचार करायचा, तर तिथं मुलींचे किती अर्ज गेलेले आहेत, आता आपले सर्वसाधारणचे अर्ज किती गेलेले आहेत, तर या सर्व बाबींचा विचार करून आपण ड्रायव्हरचा अर्ज करायचा। आजचं जेमतेम आता 2च दिवस बाकी आहेत, योग्य तो विचार करा। आता पण आपल्याला जर आता काहीतरी तुम्हाला असं फॉर्म मध्ये असो, बऱ्याचशा मुलांची कमेंट येतो की आमच्या अर्जामध्ये हे चूक झाली ते चूक झाली, तर तुम्ही यामध्ये बदल पण करू शकता।
कुठं आता आपण अर्ज पण कॅन्सल होते आपल्याला माहितीच आहे, तर तो तुम्ही कॅन्सल पण करू शकता आणि पुन्हा भरू शकता. व इतर जिल्हा जर तुमचा योग्य वाटत नसेल तर तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये पण अर्ज करू शकता. तर या अर्ज संख्येवर न जाता आपण पूर्णच्या पूर्ण असा अर्ज संख्येवर न जाता आपण योग्य त्या बाबींचा विचार करायचा की तिथं एका जागेला किती आतापर्यंत अर्ज गेलेले आहेत. तर ही टक्केवारी पण आपण व्यवस्थित तुम्हाला मी समजून सांगणार आहे. टक्केवारी कुठं किती अर्ज गेलेले आहेत, सोबतच तिथं एका जागेला किती अर्ज गेलेले आहेत व किती कॉम्पिटिशन आहेत हे आपण सविस्तरपणे याच्यावर पण नंतर व्हिडिओ बनवणार. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण बघितलं की SRPF गट क्रमांक 20 ला आतापर्यंत 52,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई GRP ला आतापर्यंत 16,700 प्लस अर्ज गेलेले आहेत. अकोला सिटीला आतापर्यंत 7,300 प्लस अर्ज गेलेले आहेत. गोंदियाला आतापर्यंत 1900 प्लस अर्ज गेलेले आहेत. या अर्ज संख्येवर जाऊ नका. बॅट्समॅनच्या वगैरे सर्व क्रायटेरिया, बॅट्समॅनच्या आता जागा कुठं कुठं कोणत्या जिल्ह्याला आहेत तर ते फक्त तिथं स्पेसिफिक अशा बॅट्समॅनच्या जागा देऊन टाकलेल्या आहेत. तर त्या आपल्या सर्वसाधारणला जर 2-4 म्हणजे 4 जर जागा असतील तर त्या चारीच्या चारी आपल्याचा ही गॅरंटी नाही आहे. तर अशा सर्व बाबींचा आपण विचार करूनच अर्ज करायला पाहिजे. आता आपण बघितलं गोंदिया 1900 आणि पुणे बॅट्समॅनला आतापर्यंत 3750 प्लस अर्ज गेलेत. का आता यामध्ये सेकंदात बदल होणार आहे. जो बदल होणार आहे तो आपण नक्कीच आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व इतर मित्रांना पण शेअर करा. सोबतच आता डेट वाढेल की नाही वाढेल याची अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवरच मी सांगणार आहे. जशी आपल्याला अपडेट मिळेल तशी आपल्या चॅनलवर आपण नक्कीच सांगणार आहे. त्यामुळे इतर मित्रांना पण शेअर करा. सोबतच इतर मित्रांना शेअर करा. सोबतच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.